नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे घेतले आपण अस्तर, त्याच्यावरती आपल्याला घडी मोजायची 9.5ची, उंची घ्यायची 13.5. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.25 इंच. बघा इथे बोटनेक ब्लाऊजचे माप ह्या पद्धतीने टाका. 5.25 इंचाचं घ्यायचं आहे मोंढ्याचं माप. इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून आणि मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण गळा उंची घेणार आहे 11 इंच. इथे सुद्धा आपण 3.5 इंचाची गळा रुंदी घेणार आहे आणि इथे रेष मारून हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की आपल्याला काय करायचं आहे, आता वरतून आहे ना 3.5 इंचाची गळा उंची घ्यायची. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण 1.5 इंच अंतर सोडून देणार आहे आणि पुन्हा आपल्याला इथे एक आडवी रेष मारून घ्यायची. बघा हे दोन्ही बॉक्स आपण तयार करून घेतले. इथे काय करायचं, आपण साधारण 1 इंच अंतर असं मोजून घ्यायचं. 1 किंवा 1.25 इंच अंतर इथे मोजायचं आणि इथे आपल्याला असा याप्रमाणे आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसं राऊंड घ्यायचं आहे आणि रेषेच्या बाहेर जायचं थोडंसं किंवा रेषेवरतीच जायचं आणि इथे 2 कटवर्कचे आकार द्यायचे आपल्याला. बघा ह्याप्रमाणे हे आकार थोडेसे राऊंड द्यायचे आणि आता आपल्याला मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा आपण कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं कॅनव्हास. त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखलेला आहे तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा आता पुन्हा याला अशी घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा आकार असा आखून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आकार आखायचा, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपला गळ्याचा आकार तयार होणार आहे. आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जे कट केलेलं कॅनव्हास आहे ना ते घ्यायचं आणि बरोबर इथे असं रेषेवरती ते मॅच करायचं आणि पिना लावून घ्यायच्या आहे. सेंटर बरोबर असा मॅच करून घ्यायचा, पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा आपण मारलेली ना बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश शिलाई मारायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. जसं आपण आखलाय तशी शिलाई मारायची आणि म्हणजे तसाच गळा आपला बरोबर तयार होणार आहे. बघा इथे आपण आता मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. शिलाईच्या आतला भाग साधारण 1.25 इंच अंतर सोडून हे कट करून घ्यायचं आहे. आता छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण असे गळ्यावर तिथे मारून घ्यायचे. जिथे जिथे कोपरे आले ना तिथे व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे तिथे बरोबर कॅनव्हासमध्ये व्यवस्थित फोल्ड होतं आणि परफेक्ट आकार तयार होतो. फक्त शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग हे कट मारायचे. आता आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये घालायचं आहे आणि बघा ह्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्यायचं हाताने. सगळे आकार असे बोटाने व्यवस्थित बाहेर काढायचे आपल्याला ते आणि याच्यावरती छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. बघा अगदी व्यवस्थित तो कपडा पकडून आणि मगच इथे आपल्याला दापटीप द्यायची आहे, म्हणजे छान असा गळा आपला तयार होतो. बघा अगदी कमी वेळामध्ये.
खूप साऱ्या मैत्रिणींना बोटनेक ब्लाऊजला डिझाईन जमत नाही, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशी डिझाईन तुम्ही नक्की करून बघा. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे डिझाईन कशी करायची इथे. बघा ही दाबटीप देऊन झाली की सुंदर असं त्याला फिनिशिंग येते. आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करून झालं की उरलेला एक्स्ट्राचा कपडा सगळा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं सगळं आणि सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. व्यवस्थित कट केलं तर फिनिशिंग छान येते, नाही तर मग फिनिशिंग येत नाही. आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी इथे पॉईंट टाकायचे, खाली अर्धा इंच पकडायचा, उंचीला 4.5 इंच पकडायचा आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची आहे, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी घ्यायची आहे वरच्या गळ्यासाठी. तिला जॉईंट देऊन थोडी लांब केली, तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ती ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळेल. बघा या पद्धतीने कट मारले की वरतून अशी दाबटीप इथे द्यायची आपल्याला. दाबटीप देऊन झाली की ती पट्टी अशी मध्ये फोल्ड करायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. कुठेही खेचायचं नाही आहे, जशी आहे तशीच अगदी व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे. बघा अगदी छान पाठीचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण साधारण 2-2.25 इंचाचे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये पकडून आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. ती डिझाईन आपल्याला इथे गळ्याच्या खालचा जो गोल आकार आपण दिलेला आहे त्या आकाराला अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित ठेवून आपल्याला ही शिलाई मारून इथे पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे सुंदर अशी लेस वापरायची. त्याच्यासाठी हा उरलेला कपडा दिसतो एक्स्ट्राचा शिलाईच्या बाहेरचा, तो असा कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला लेस लावायला प्रॉब्लेम होत नाही. इथे आपण कॉन्ट्रास्ट लेस वापरणार आहे. ज्या कलरची डिझाईन बनवली त्याच कलरची लेस इथे घेतली आणि ह्या पद्धतीने आपल्याला आधी वरच्या जो गळा आपण गोल गळा केला आहे त्याच्यावरती ही लावून घ्यायची. इथे तुम्ही गोल्डन लेससुद्धा वापरू शकता. बघा ह्या पद्धतीने लेस लावायची. इथे खाली ह्या गळ्याला सुद्धा आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची. आपण आहे ना इथून सेंटरपासून सुरुवात करू, म्हणजे आपल्याला जेव्हा लेसची शेवट येतो फोल्ड करायला सोपं जातं. बघा ह्या पद्धतीने आपण इथून लेस लावायला सुरुवात केली. बघा ह्या पद्धतीने जसा आकार दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं सुद्धा आहे व्हिडिओ कसा वाटला. बघा ह्या पद्धतीने आपण अगदी सावकाशी लेस लावून पूर्ण करणार आहे. इथे आलं की आपल्याला ही लेस कट करून घ्यायची आहे आणि इथे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने इथे एक आपल्याला पॅच लावून घ्यायचे, असे 2. तुम्ही एक लावला तरी चालेल.
मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा आणि बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.